गाणी आपल्या सर्वांसाठी आम्ही सादर करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जे काही आहे ते आपण त्यांच्यामुळे आहोत। आपणच म्हणजे काय, आपण म्हणजे सर्व भारतीय नागरिक। ज्या देशाला त्यांनी संविधान दिलं, समस्त असलेल्या भारतीयांना अधिकार दिले, त्या सर्वांचाच उद्धार, समस्त भारतीय लोकांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाला। आणि म्हणून अनेकांची जी कुळे आज आपल्याला उधरलेली दिसतात ती फक्त आणि फक्त भीमामुळे। त्यामुळे पहिलं गीत या ठिकाणी शाहिरा श्रावस्ती सादर करते, भीमा तुझ्या जन्मामुळे। जय भीम। उद्धरली कोटी कुळे वामनदादा यांचं मी पहिलं गीत सादर करते। एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती उजळे काळोख मावळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे जखडबंद पायातील साखर दंड तटा तटा तुटले तू भोगताच दंड जखडबंद पायातील साखर दंड तटा तटा तुटले तू भोगताच दंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे तुझे वृक्ष तैसाच होता समाज हिरवी हिरवी पाने यालाच लाज तुझे वृक्ष तैसाच होता समाज हिरवी हिरवी पाने यालाच लाज अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे धम्मचक्र फिरले गेला गेला कलंक ज्ञानदाता झालाच नामास धम्मचक्र फिरले गेला गेला कलंक ज्ञानदाता झालाच नामास पंक्ती सुगंध दर्पणे भीमा तुझ्या जन्मामुळे पंक्ती सुगंध दर्पणे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे आय कपडे मोलजीने भावनांचे होते आज जुळे जगताची प्रेमाचे नाते उद्धा करे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। भीमाच्या जन्मामुळे या देशातल्या असलेल्या SC ST OBC एवढंच नव्हे तर चातुर्वर्णामध्ये स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा उद्धार झालेला आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित उद्धारक असं एक लेबल जे लावलं जातं त्याला आमचा कडाडून विरोध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या असलेल्या समस्त भारतीयांचा उद्धार केलाय असं आम्ही मानतो नाही, हे वास्तव आहे। आणि म्हणून दलित उद्धारक म्हणून जे लेबल लावलं जातं ते आपण नाकारलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षापासून जे संकटात असलेली लोक होती, हजारो वर्षापासून गुलामीच्या बेड्या ज्यांच्या पायात होत्या, मात्र या बेड्या ही गुलामगिरी हातात शस्त्र आणि कुठलंही अस्त्र न घेता हातामध्ये पेन आणि आपला ब्रेन, पेन आणि ब्रेनच्या माध्यमातून हजारो वर्षापासून दबलेले पिचलेले दिन दुबळे
या समस्त लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं. आणि म्हणून दुसरंही गीत वामनदादांचं, जरी संकटाची धातू. जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भी मला तुझी साथ होती, तरी भी मला तुझी साथ होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तुझी देवनाची सुरुवात होती, प्रकाशात माझी पिढीनाथ होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भी मला तुझी साथ होती, तरी भी मला तुझी साथ होती. आरवीत होते प्रकाशात गोळे, आरवीत होते तुझे दोन डोळे, प्रकाशाचे गाणे नाही गात होती, अशी फौज माझी पुढे जात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भी मला तुझी साथ होती, तरी भी मला तुझी साथ होती. काळ काळजाची, काळी काळजाची दास खात होती, पुढे येत होती. तिचे काळे काळे सूर्य पाळणारी, तिचे काळे काळे सूर्य पाळणारी, तुझी राग माझ्या मनगटात होती. जरी संकटाची काळ रात्र होती. गर्दीत माझी गुलामात होती, जिंदगीत माझी सलामत होती. तोडली समाधी गुलामीची बेडी, तोडली समाधी गुलामीची बेडी, अशी झणझणारी तुझी जात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, मला धावलेली तुझी पायवाट, झाले आता ती विकासाची वाट. बदली आज पावन काळजी तुझीची, पेरणी उन्हाचा विकासात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भी मला तुझी साथ होती, तरी भी मला तुझी साथ होती, तरी भी मला तुझी साथ होती. भीमरायाच्याच साथीमुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलोय. आज ते आपल्यात नाहीये, पण तरी सुद्धा साथ आहे. आणि यालाच परिवर्तनाचं काम म्हणतात, की ती व्यक्ती आपल्यात नसताना देखील तिच्या कार्याचा असलेला जो सुगंध आहे तो पिढ्यानपिढ्या दरवळत राहतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आपण नसू पण हजारो पिढ्या येणाऱ्या ह्या त्यांच्या असलेल्या कार्याचा जय जयकार करतच राहतील. कारण ते कार्य फक्त एका पिढीसाठी नाही, ते येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी असणार आहे. आज पृथ्वीतलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जवळजवळ 150 देशांमध्ये केली जाते.
हा पृथ्वी तलावरचा असा महामानव होऊन गेला ज्याचे जगामध्ये सगळ्यात जास्त पुतळे. हा पृथ्वी तलावरचा असा महामानव होऊन गेला ज्याच्यावर असंख्य पुस्तकं लिहिली गेली. हा पृथ्वी तलावरचा असा महामानव होऊन गेला ज्याच्यावर लाखो करोडो गाणे म्हटले गेले. अशा प्रकारचं असलेलं व्यक्तिमत्व आजपर्यंत बघितलं गेलं नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती याच्यासाठी का ती प्रत्येक असलेल्या पिढीला त्यांचा असलेला इतिहास, त्यांचा असलेला संघर्ष हा माहीत झाला पाहिजे. की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बाबा म्हणतो, आपले आजोबा पंजोबा सुद्धा बाबा म्हणायचे, आपले बापदादे देखील बाबा म्हणायचे, आपणही बाबा म्हणतो आणि येणाऱ्या हजारो पिढ्या त्यांना बाबा म्हणतो. ते बापाचं आणि मुलाचं असलेलं नातं की याच्या अगोदरच्या असलेल्या पिढ्यांनी, याच्या अगोदरच्या असलेल्या सगळ्या पिढ्यांनी मुजरे करण्यामध्येच सगळा काळ घालवला. मात्र आपल्या वाट्याला ते मुजरे आले नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्या एका पिढीनं हे मुजरे घालवण्यासाठी आतुनात हाल अपेष्टा, आतुनात असलेला संघर्ष केला. आणि म्हणून वामनदादांचं पुन्हा एक गाणं, काल मुजरेचं केलेले माझ्या मेलेल्या बापाला. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. काल मुजरेच केले रे. हजारो वर्ष आमच्या बापदादांनी मुजरे केले. म्हणून वामनदादा म्हणतात, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. आज मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने. मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने. गेली सारी चलाचारी आज मीच्या दरबारी. गेली सारी चलाचारी आज मीच्या दरबारी. मला घेऊन बसविले रे सात कोटीच्या बापाने. मला घेऊन बसविले रे सात कोटीच्या बापाने. लोक मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने. मला सांभार बनविले, मला सांभार बनविले एका काळ्या कसाबाने. मला सांभार बनविले एका काळ्या कसाबाने. फाडीन मी त्याचे पोट फाडीन मी त्याचे एका राबीच्या कापाने. पोट फाडीन मी त्याचे एका राबीच्या कापाने.
मला कधी भीमाच्या प्रतापाने होतो मातीत घडलेला त्यांचा चिखलात आपण होतो. माणूस माणसाला जवळ घेत नव्हता. जशी आजची परिस्थिती आहे महामारी, तशी आमच्या तुमच्यावर होती महामारी, आमच्या पूर्वजांवर होती महामारी. होतो मातीत पडलेला, होतो मातीत दडलेला, होतो मातीत पडलेला, होतो मातीत दडलेला. माझे सोनेच केले रे, माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने. लोक हसले मला कधी भीमाच्या प्रतापाने. काल जातीच्या सापाला घेतले मी जरी वाहून, काल जातीच्या सापाला घेतले मी वाहून. पणाला उभारला रे, पणाला उभारला रे त्या जातीच्या सापाने. पणाला उभारला रे त्या जातीच्या सापाने. रुजले मला कधी भीमाच्या प्रतापाने. माझ्या मेलेल्या बापाने. लोक मला कधी भीमाच्या प्रतापाने, भीमाच्या प्रतापाने, भीमाच्या प्रतापाने. धन्यवाद. वामनदादांची गाणी आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने वामनदादांची गाणी, ज्या वामनदादांचा सहवास मला लाभला, वामनदादांना जेव्हा जेव्हा भेटायला जायचो तेव्हा त्यांची एक तरी फरमाईश असायची किंवा काहीतरी ऐकव, आणि काहीतरी ऐकवल्याशिवाय ते काही सोडत नसत. एके दिवशी असंच आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यांनी फरमाईश केली की बाबा काही खूप दिवस झाले गाणं ऐकलं नाही, एखादं गाणं ऐकव. आणि म्हणून काशीनंदाचं असलेलं गाणं मी त्यांना म्हणून दाखवलं, भीमा घे पुन्हा जन्म तू. त्यांना गाणं फार आवडलं, आवाजही आवडला, मात्र ते फार चिडले आणि ते म्हटले की बाबा पुनर्जन्म नाही आणि भीमाला आता अशी परिस्थिती बघायला का बोलवतोस, त्यामुळे हे गाणं कधी म्हणायचं नाही. वामनदादा तत्वानी अत्यंत पक्के होते आणि त्यांचं असलेलं मार्गदर्शन आम्हाला त्या काळी भेटत होतं. हा असा असलेला एक नुसताच गायक नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतला एक असलेला खंदा सैनिक म्हणून वामनदादांची ख्याती होती. जी गाणी लिहिली ती गाणी आजही आपल्याला आपल्या काळजाला घरं करतात आणि आंबेडकरवादाचा असलेला जो खरा संदेश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवतात. नाशिक जर बघितलं तर ही क्रांतीभूमी आहे, ज्या ठिकाणी काळाराम मंदिराचा असलेला सत्याग्रह, जो सत्याग्रह त्या काळी जागतिक पातळीवर गेला, जो सातत्यानं 1.5 वर्ष सातत्याने, पुढे देखील 5 वर्ष सातत्याने हा संघर्ष होत होता, हा लढा लढला जात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विषमतावादी असलेली वृत्तीला जगासमोर मांडण्यासाठी काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा फार मोठा दाखला मिळाला. या असलेल्या संघर्षात काळाराम मंदिराच्या असलेल्या प्रवेशाच्या सत्याग्रहामध्ये वादळ उठलं होतं. विषमतावाद्यांनी कंबर कसली होती, नुसतीच कंबर कसली नव्हती तर त्यांनी हातामध्ये दगडधोंड घेऊन बाबासाहेबांवर देखील प्रहार करायचा प्रयत्न केला होता. मात्र अशाही वादळी वाऱ्यामध्ये बाबासाहेबांनी संघर्ष केला. वामनदादांनी याच असलेल्या वादळी वाऱ्याला बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन म्हणून असलेले हे गीत सादर करते शाहिरा श्रावस्ते.
वादळी वाऱ्यामध्ये तुमच्या माऱ्यामध्ये वादळी वाऱ्यामध्ये तुमच्या माऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये वादळी वाऱ्यामध्ये तुमच्या माऱ्यामध्ये वादळी वाऱ्यामध्ये तुमच्या माऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही दिला मांडताना दिलखुमाराची पिता बाजू मांडताना पाहिला भीम दिसा नडच्या माऱ्यामध्ये पाहिला भीम दिसा नडच्या माऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये महान क्रांतीमध्ये ग्लॅमर नसचिन आपल्याच बोलविणं शिकविलं काही विणं पाहिला भीम तिथला तेजस्वी ताऱ्यामध्ये पाहिला भीम तिथला तेजस्वी ताऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये पाहिला भीम आम्ही अमृत ओढताना पेरी गुलाबीची पाहिली ओढताना पाहिला गोदाची मरफारामध्ये पाहिला गोदाची मरफारामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये अमर भीम तुझ्या चंद्रहारामध्ये काल पाहिला आम्ही बुद्धाचा नारामध्ये चांगल्या संस्कृतीचा दास होणाऱ्यामध्ये चांगल्या संस्कृतीचा दास होणाऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये पाहिला भीम आम्ही गडगडामध्ये पाहिला भीम आम्ही रण तर लढलं पण रक्ताचा एकही थेंब मात्र सांडू दिला नाही. बाबासाहेबांनी जेवढी आंदोलनं केली या आंदोलनामागे त्यांची रणनीती होती. आंदोलन करायचं म्हणून आंदोलन करायचं नाही. या असलेल्या आंदोलनाचा परिणाम हा जागतिक पातळीवर कसा होईल आणि त्या आंदोलनामधून जो बदल होईल तो बदल चिरंतर कसा होईल. त्यामुळे आंदोलन म्हणजे फक्त स्वतःची जाहिरातबाजी होण्यासाठी आंदोलन बाबासाहेबांनी कधी केली नाही. त्यामुळे काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो, महाडचा सत्याग्रह असो, याच्या मागे फार मोठी असलेली रणनीती होती. आणि ही सगळी आंदोलनं आखताना ती अचानक कधीच केली जात नव्हती, तर ती पूर्णपणे नियोजनबद्ध अशी असलेली सत्याग्रह होती, आंदोलनं होती. आणि म्हणून ती यशस्वी राहिली. जी आजही त्या आंदोलनांची धग, आजही त्या आंदोलनांचा असलेला इतिहास आपल्याला सांगावासा वाटतो, आपल्याला आठवावासा वाटतो. बाबासाहेबांवर हजारो असलेली गाणी, लाखो असलेली गाणी गायली गेली. 1 तासाच्या या कार्यक्रमात सगळीच गाणी सादर करता येणार नाही. मात्र काही गाण्यांची आपण झलक श्रावस्तीने एक वेगळ्याच पद्धतीने असलेली थोडी थोडी कडवी घेऊन एक मॅशअप तयार केलाय, तो आपण ऐकूया. शायरा श्रावस्ती. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस किती त्याने दिघाला मागणवा साऱ्या विश्वाला
गुलामगिरीला अंधरुडीला गुलामगिरीला लावलिया कातर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर का घेतले करू हातात झाडं डोईवर शेणाची पाटी कपडन लता खरवट भत्ता कधी होती माय मोठी माय अभिमान अभिमान माय सोन्यानं भरली मोठी माय अभिमान अभिमान माय सोन्यानं भरली मोठी माय बापान बापान माय सोन्यानं भरली मोठी अभिमान अभिमान माय सोन्यानं भरली मोठी. सोन्यानेच ही ओटी आज आपली भरलेली दिसते. आपलीच नव्हे तर या देशातल्या प्रत्येक असलेल्या शोषित पीडित असलेल्या गुलामगिरीत जखडलेल्या प्रत्येक असलेल्या व्यक्तीची ओटी आज सोन्यानेच बाबासाहेबांनी भरली. हा असा महामानव की ज्याचं हृदय मातृहृदय होतं. जगात आईचं काळीज असणं, एका पुरुषाला आईचं काळीज असणं हे क्वचितच कुठेतरी सापडतं. त्यात बाबासाहेबांचं जे काळीज होतं, ज्याने आपल्या शत्रूवर देखील प्रेम केलं, त्या शत्रूचं असलेले देखील भलं व्हावं यासाठी काम केलं, कोणाला शत्रू मानलं नाही, अशी असलेली ती आई जिची सावली आजही आपल्याला भेटते. आणि त्या सावलीमध्ये करोडो लोक आपला विकास साधताना दिसतात. बाबासाहेबांनी जी आंदोलनं केली, जसा पहिलं आंदोलन, त्यांच्या आंदोलनाची पहिली सुरुवात बहिष्कृत आणि सभेच्या माध्यमातून तो महाडचा असलेला सत्याग्रह. हा महाडचा असलेला सत्याग्रह अत्यंत महत्वपूर्ण ठरला, कारण इथूनच ठिणगी पेटली. हा महाडचा सत्याग्रह होण्याच्या अगोदर महाडमध्ये खूप काही घडलं होतं आणि त्या घडलेल्या गोष्टीचा असलेला अभ्यास आणि नेमका असलेला मारा. महाडची जागा अशीच निवडली गेली नाही, त्यावर प्रचंड अभ्यास केला गेला. आणि महाडच का याच्या मागची अनेक कारणं होती. त्या अनेक कारणांमध्ये महाडमध्ये 2 महिन्या अगोदर घडलेल्या काही घटना होत्या, ज्याचा पुरेपूर असलेला उपयोग या सत्याग्रहासाठी बाबासाहेबांनी करून घेतला. हा सत्याग्रह करत असताना फक्त दलितच म्हणून कोणी सोबत नव्हते, तर अनेक दलितेतर असलेली बांधव देखील या सत्याग्रहामध्ये हजर होते. नुसते हजर नव्हते, तर त्यांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी होता. मग ते सुभानाना टिपणीस असतील, ते याकूब शेख असतील, ती अनेक असलेली मंडळी जी बाबासाहेबांनी आपल्या सोबत घेतली होती. आणि म्हणून या सत्याग्रहांचं एक वेगळंपण आहे. आणि त्यातल्या त्यात महाडचा सत्याग्रह हा हजारो वर्ष स्मरणात ठेवण्यासारखा आहे. तोच असलेला सत्याग्रह, त्या सत्याग्रहाला पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोरून घालूया या गाण्याच्या माध्यमातून. महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई. महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई, त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल ग बाई, त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल ग बाई. माई माझी माई ग माई आई ग, माई ग माझी माई भीमाई आई ग. भीमनाथाचं जीवला रूप धारी सावली ग, भीमनाथाचं जीवला रूप
तर असा हा महाडचा सत्याग्रह, ज्या महाडच्या सत्याग्रहाला पहिला सत्याग्रह आणि रमाई बाबासाहेबांच्या मागे लागल्या होता की साहेब मी पण सत्याग्रहाला येणार. बाबासाहेब बोले अगं रामू तू येऊन काय करशील. अहो म्हणे मी स्वयंपाक बनवेन ना लोकांचा, भाकऱ्या थांबेन, तुम्ही भाषण करा, मी सर्वांचा स्वयंपाक बनवेन. अगं म्हणे रामू तिथे 10-15 लोक येणार नाहीत, हजारो लोक येणार आहेत, शेकडो लोक येणार आहेत, तू एवढ्यांचा स्वयंपाक कसं करशील. नाही साहेब म्हणे मी येणार म्हणजे येणार, तुम्ही काही केलं तरी मी यावेळेस ऐकणार नाही. बाबासाहेबांना लक्षात आलं की हिने हट्ट धरलाय आणि म्हणून म्हटलं की ठीक आहे तयारी करा. आणि तयारी करायला लावली. रमाईनी सगळ्या पोराबाळांसह सगळी तयारी केली, सोबत लक्ष्मीबाई. सगळेजण वाट बघतायत. सकाळचे 7 वाजून गेलेत, 8 वाजून गेलेत, 9 वाजून गेलेत. दुपारी वैष्णुतीर्थकाळी सभेच्या कार्यालयातून एक कार्यकर्ता आला. रमाईने विचारलं साहेब अजून आम्हाला घ्यायला का नाही आले. अहो म्हणे साहेब तर पहाटेच निघून गेले. रमाई हिरमुसल्या की मला जायचं होतं. ह्या संघर्षात त्यांची सुद्धा बाबासाहेबांना साथ देण्याची तयारी त्यांची आपल्याला या ठिकाणी दिसते. बाबासाहेबांवर अनेक असलेली गाणी, ज्या गाण्यातून, जी गाणी करमणुकीची नाही, किंबहुना नाचण्याची देखील नाही, त्या गाण्यातून बोध आहे, त्या घडलेल्या इतिहासाचा, त्या विषमतावादाला गाडण्यासाठी एक प्रेरणा मिळावी, ताकद मिळावी, त्यासाठीच असलेले हे गाणं. बाबासाहेबांचं लहानपण अनेक अत्याचारांनी, अनेक असलेल्या अपमानांनी ग्रस्त असलेलं आपल्याला दिसतं. त्यातूनच बाबासाहेब पेटून उठले आणि असं असलेलं व्यक्तिमत्व जे विषमतावादाच्या विरोधात आपल्याला उभं राहिलेलं दिसतं. आपल्याला माहितच आहे तो प्रसंग का ज्यावेळी बाबासाहेब गावी जात असताना, रेल्वे स्टेशनवर उतरलेले असताना आणि तिथून गाडीवानाच्या गाडीत बसून प्रवास करत असताना, गप्पा टप्पा मारत असताना गाडीवानाला जेव्हा जात कळली, तेव्हा त्या गाडीवानाने सुंदर स्वच्छ आणि सुटाबुटात असलेली पोरं मात्र त्याने गाडीतून ढकलून दिली. तो प्रसंग बाबासाहेब आयुष्यात कधी विसरले नाहीत. आणि विसरले नाहीत म्हणूनच त्या असलेल्या अपमानाचा त्यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने असा बदला घेतला की तो त्या बदल्याची फळं आपल्या येणाऱ्या हजारो पिढ्यांना मिळतील. गाडीत घ्या ना मला. सादर करते शाहीराम श्रावस्ती. थांबा हो थांबा गाडीवाले दादा, करतो विनंती विवाहाचं नाव राहिले फार दूर.
अशी काळजाला घरं करणारी अनेक प्रसंग जेव्हा कवी गायक आपल्या समोर मांडतात तेव्हा बाबासाहेबांनी पदोपदी जे अपमान, जे असलेले दुःखदायक असलेले आघात जे सोसलेत, आणि म्हणून ही विनंती आहे की त्यांची जयंती साजरी करत असताना त्यांचा विचार रुजवण्याची आपल्याला गरज आहे. तो विचार जयंती साजरी का करायची? जयंती साजरी यासाठीच करायची की तो विचार येणाऱ्या असलेल्या पिढ्यांना पोहोचला पाहिजे. खरंच आपण ज्या जयंत्या साजऱ्या करतो त्याच्यातून तो विचार पोहोचतोय का, हा आज अनेक धांगडधिंगा करणाऱ्या मंडळींना विचार करण्याची गरज आहे. त्या मंडळींना राग येत असतो. करोडो रुपये खर्च करून जेव्हा बाबासाहेबांच्या जयंतीचा जल्लोष केला जातो तेव्हा त्या जल्लोषातून विचार पोहोचतोय का, की फक्त त्या गाण्यांवर आपण फक्त एन्जॉय करतोय, फक्त धांगडधिंगा करतोय? एवढाच उद्देश जयंतीचा नाही, तर जयंतीचा उद्देश आहे या महामानवाचा विचार येणाऱ्या असलेल्या पिढ्यांना स्मरण राहावा, आणि म्हणून त्याच्या विचाराचा जागर झाला पाहिजे. तो विचाराचा जागर बहुजन संघटक या पेजवरून सातत्याने केला जातो, आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या ऋणात नेहमीच राहू की अशा प्रकारचा असलेला विचारांचा जागर आपण करत आहात. हा जागर असाच पेटत राहू, आणि याच्यात अनेक असलेल्या पिढ्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या विचाराने तयार होऊन हे राष्ट्र, भारत हे राष्ट्र बलशाली हो, हीच एक अपेक्षा त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. शेवटचं जे गाणं आहे, कडूबाई जी एका तंबोऱ्यावर बाबासाहेबांचं गीत म्हणत होती, अशाच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं गीत काही तरुणांनी समोर आणलं. आज कडूबाई जी म्हणत होती एक वेळेस, ते खरंच आज सोन्याचा घास तिच्या वाट्याला आलाय. हा सोन्याचा घास आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला आलेला आहे. जी भाकरी खातो ती भाकरी, खरंच त्या भाकरीवर भीमाचं नाव आहे, भीमाची सही आहे. घेतो तो श्वास आणि खातो तो घास, हा फक्त भीमामुळे आहे. आणि म्हणून ह्या असलेल्या छोट्याशा कार्यक्रमाचा शेवट कडूबाईंनी गायलेल्या या गीताने, शायरा श्रावस्ती, तुम्ही खाता त्या भाकरीवर, हे गीत चालू. माया बापाऊला भीमाचा माया बापाऊला भीमाचा उपकार नाही व्हायला. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. माया बापाऊला भीमाचा उपकार नाही व्हायला. माया बापाऊला भीमाचा उपकार नाही व्हायला. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. या सहीची किमया नाही, गेली बदलून दुनिया झाली. अंधारी त्या दूर पडाली, आले वैभव घरोघरी. तुझी वाटाली किंमत तुझी वाटाली किंमत कुणाचा पायी व्हायला. तुझी वाटाली किंमत कुणाचा पायी व्हायला. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, साहेबांची सही आहे. आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. माया बापाऊला भीमाचा उपकार नाही व्हायला. माया बापाऊला भीमाचा उपकार नाही व्हायला. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची
मागच्या वर्षी देखील बहुजन संघटक या पेजवरून आपण आम्हाला ऐकण्यास संधी दिली. या वर्षी देखील 14 एप्रिल जरी झाली पण आम्ही तर 365 दिवस बाबासाहेबांची जयंती करत असतो. एक दिवस असं जात नाही की बाबासाहेबांची आठवण म्हणजे बापाची, आपल्या आई बापाची आठवण आपण विसरू शकतो पण बाबासाहेबांची आठवण कधीच विसरू शकत नाही. या देशातला कुठलाही मुद्दा असो, बाबासाहेबांचं नाव त्या असलेल्या मुद्द्याला जुडलेलं असतं, त्यामुळे त्यांचं विस्मरण कधीच होऊ शकत नाही. म्हणून त्या असलेल्या खऱ्या बापाला त्रिवार कोटी कोटी वंदन आम्ही या ठिकाणी करतो सत्यशोधक कला मंचच्या माध्यमातून. आणि असंच आपल्याकडून दिलेली जी संधी आहे तिचा मान सन्मान करून आमच्या परीनं जे काही योगदान आम्हाला देता येईल ते निश्चितच आम्ही देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपण सगळ्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची घ्या, आपल्या शेजारी लोकांची काळजी घ्या. कोविड कोणाला झालं म्हणून त्याचा द्वेष करू नका, त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती की किरण मोहिते ह्या फेसबुकच्या माझ्या पेजवर 3 व्याख्यानं आहेत कोरोनाशी कसा आपण आपला बचाव करावा. कृपया आपण सर्वांनी ती व्याख्यानं ऐकावीत, स्वतः स्वस्थ राहावं, इतरांना देखील मार्गदर्शन करावं. पुन्हा एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंती निमित्ताने आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी वंदन. जय भीम, जय भारत. जय भीम सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी आमचा हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. काळजी घ्या, घरीच राहा, सुरक्षित राहा. जय भीम, जय भारत. धन्यवाद.